आणि मागच्या तिसऱ्या वर्षापासून आपण बघतोय 3 वर्ष झालं फ्लड लाईटमध्ये हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. 12 मॅन दोन्ही टीमला सूचना असेल तुमचे 12 मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. आय थिंक जय श्रीराम मुर्दा टीमचा 12 मॅन आलेला आहे. पिंपलगाव टीम आपला 12 मॅन पाठवून द्या. पुढील ज्या टीम आल्या असतील त्या टीमने सुद्धा आपण लगेच रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. आजच्या दिवसामध्ये जे संघ खेळणार आहेत आपण आल्याची नोंद करून घ्यायची. आपण आजचा लॉट आपल्या स्क्रीनवर सुद्धा दाखवला जातो. हे आमचे स्पॉन्सर्स आहेत, त्यांच्या माध्यमातून चांगला सपोर्ट. ही त्रिमूर्ती टीम अतिशय चांगली टीम म्हटली जाते कॉमन क्रिकेटमधून. आणि KPL मध्ये जे प्रत्येक संघामध्ये कुठला खेळाडू गेलेला होता चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे लगेच मॅचला सुरुवात. साहिल आणि केवल ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जानकी एंटरप्राइजेस टीम मधून जानकी एंटरप्राइजेस पिंपलगाव वर्सेस जय श्रीराम मुर्दा या दोन टीम मधून ही मॅच. दोन्ही संघ जर आपण बघितले तर चांगले संघ आहेत. आणि मुर्दा टीम मध्ये जर बघितलं तर मुर्दा टीम सुद्धा एक चांगली टीम म्हटली जाते, ज्यामध्ये ISPL मध्ये एक खेळाडू जो आहे खेळताना आपल्याला दिसला ज्याचं नाव आहे हर्ष भोईर. त्यानंतर भौमिक पाटील आणखीन चांगले खेळाडू आहेत. कॅप्टन सुद्धा त्यांचा एक चांगला खेळाडू म्हटला जातोय. तर नक्कीच हा सामना अतिशय चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. पिंपलगाव टीम मध्ये सुद्धा चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. रजनी क्रिकेटची ही मजा असते आणि रजनी क्रिकेटमध्ये चांगलाच खेळ पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. केवल पाटील यांना पवन भोईर स्ट्राइक एंडला. आय थिंक पवन आहे. पवन भोईर स्ट्राइक एंडला. नॉन स्ट्राइक एंडला केवल पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि बॉलिंग साठी बघतो आपण बॉलर आहे हर्ष भोईर. पंचांचा होतो इशारा. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. अच्छा रजनी मधला हा पहिला बॉल घेऊन जातोय हर्ष भोईर. पहिला बॉल अप्रतिम डिलिव्हरी सबमरीन डिलिव्हरी होती ऑफ स्टंपच्या बाहेर. अचूक टप्प्याने बॉलिंग सुरुवात चांगली आहे गोलंदाजीमध्ये हर्ष भोईर. ISPL मध्ये एक श्रीनगर के वीर या संघामधून खेळताना दिसला. आय थिंक भाईंदर परिसरमधून 2 खेळाडू होते, ज्यामध्ये मॅकमिलन 3 खेळाडू होते. मॅकमिलन गोविंद सुद्धा होता. ओव्हर द विकेट गतीमध्ये कमी केली होती. चांगला फटका गॅप मध्ये खेळला होता. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. वाईट डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग करतो तिथला फिल्डर. फक्त एकच रन मिळेल आणि या सिंगलने ऑफ द मार्क होतोय पवन भोईर. केवल पाटील स्ट्राइक एंड वर येतोय. भौमिक पाटील आपण बघतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतोय. चांगली टीम म्हटली जाते जय श्रीराम मुर्दा टीम. स्लाइस करण्याचा प्रयत्न यावेळेला थोडीशी मिसफिल्डिंग. बॉल निघून जातोय स्क्वेअर इज थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार.
थोडासा बाहेरचा बॉल हर्ष भोईरचा बॅकफुटला गेला आणि थोडासा लेट कटच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला होता आणि बॉल थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. हा पहिला चौकार आजच्या रजनीमधले येताना आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा हर्ष बॉलिंग ट्रॅकवर. चांगला बॉल, चांगला कमबॅक. हलकीशी अपील झाली होती कॉटव्यांची. विकेट किपर भौमिक पाटील अतिशय चांगली विकेट किपिंग करताना दिसतोय आपल्याला. एक चांगला विकेट किपर आणि बॅटर आहे जय श्रीराम मुर्दा या टीमचा. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज हर्ष भोईर. पहिल्या 4 बॉल मध्ये 5 धावा आलेल्या आहेत. ओव्हर द विकेट. फटका तर चांगला आहे ऑफ ड्राईव्हचा. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर थोडस वाईटिश लॉंग ऑफला बॉल जातोय. चांगली फिल्डिंग. फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 6 रन्स. अंतिम 1 बॉल शेष असेल. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे हर्ष भोईर याचं. थोडीशी मिसफिल्डिंगने एक चौकार गेला, नाही तर कुठल्या प्रकारची मुभा अद्यापपर्यंत दिली नाहीये. बॅटरला मोठा फटका खेळण्याची, हात मोकळं करण्याची संधी दिलेली नाहीये या ओव्हरमध्ये हर्ष याने. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा निमान बाउन्स सुद्धा झाला होता. एक चांगली डिलिव्हरी. ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होते आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना DRSची मागणी या ठिकाणी केलेली आहे. तर चेक केलं जाईल या ठिकाणी की हा वाईड आहे की नाही आहे. तिसरे पंच सुद्धा पहिल्या मॅच पासूनच, पहिल्या ओव्हर पासूनच या ठिकाणी बिजी राहतील. विक्रम म्हात्रे हे आमचे टीव्ही अंपायर या मॅच मध्ये. चेक केलं जाते UCN लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जाते या पूर्ण टुर्नामेंटचं. आणि मागच्या काही वर्षापासून आपण बघतो याच चॅनलवर फेअर डिलिव्हरी. ओव्हरची होईल समाप्ती आणि जो रिव्ह्यू होता बॅटिंग करणारी टीम जानकी एंटरप्राइजेस पिंपलगाव टीमचा रिव्ह्यू मात्र लॉस झालेला आहे. तर या इनिंगमध्ये नक्कीच त्यांना रिव्ह्यू गमावलेला आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जानकी एंटरप्राइजेस टीम 6 वर कुठलाही विकेट नाहीये. पहिलं षटक टाकण्यासाठी फक्त 4 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. ओव्हररेट अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळाला, पण मोठे फटके आले नव्हते पहिल्या ओव्हरमध्ये. समोरच्या एंड कडून बॉलिंग साठी येतोय मंथन भोईर. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. पहिले पॉवर प्लेचं षटक नक्कीच आपण म्हणू शकतो जय श्रीराम मुर्दा टीमच्या नावावर गेलेलं आहे. कारण 6 धावा दिलेल्या आहेत. 10 पेक्षा कमी धावा ज्यावेळेस तुम्ही देता त्यावेळेस आपण म्हणू शकतो की एक चांगलं षटक टेनिस क्रिकेटमध्ये. मंथन भोईर समोरच्या एंड कडून 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर, ज्यामध्ये आपण बघू शकतोय एक लॉंग ऑन आहे, एक डीप मिड विकेट आहे आणि एक फिल्डर लॉंग ऑफच्या दिशेने थोडासा वाईडिश ठेवला जातोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल या ठिकाणी घेऊन जाईल गोलंदाज. सेकंडला आहे फलंदाज केवल पाटील. 3 बॉल मध्ये 5 वर बॅटिंग करताना दिसतोय केवल आणि 3 बॉल मध्ये पवन भोईर 1 वर बॅटिंग करताना दिसतोय. वेल थोडासा घेतला जातोय दुसरं षटक चालू करण्यासाठी, लेकिन वेल आपल्याकडे कमी आहे लक्षात घ्या. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटने फुलटॉस बॉल एज लागले आहे. थोडासा बॉल अडवला जातोय आणि नो बॉलचा इशारा बीमर आहे आणि नक्कीच 1+1 2 रन या ठिकाणी ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये. टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 8 रन आणि पुढील बॉलवर फ्री हिट असेल. नक्कीच फ्री हिटचा फायदा मिळू शकेल फलंदाज पवन भोईर याला. पवन भोईर एक चांगला पॉवर हिटर बॅटर म्हटला जातोय जानकी एंटरप्राइजेस पिंपलगाव टीमचा. ओव्हर द विकेटने जबरदस्त शॉट आहे, कडक फटका आहे. बॉलला पाठवले सरळ कौकानाची वरून बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी आउट ऑफ द पार्क षटकार.
जस्ट शॉट ऑफ द लेन डिलिव्हरी आणि पॉवरफुल शॉट. फलंदाज पवन भोईच्या बॅट मधून. मी म्हटलं होतं अगोदरच की हा पॉवर हिटर बॅटर म्हटला जातोय पिंपलगाव टीमचा आणि तो पॉवर हिटर शॉट पवनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. या 6 रननी टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर. 14 रन, कुठलाही विकेट नाहीये. नक्कीच एक मोठं टोटल उभं करण्याचा प्रयत्न केला जाईल. काल आपण बघितलं तर TR चषक 2026 मध्ये 87चं टार्गेट चेस झालं. काल 42चं टार्गेट सुद्धा डिपेंड झालेलं आहे. त्यामुळे कुठलंही स्कोर या ग्राउंडवर या ट्रॉफीमध्ये निश्चित नाहीये. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा कमजोर बॉल होता. स्विंग केलाय, मिस फिल्डिंग, बॉल निघून जाईल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकारानंतर येतो हा खणखणीत चौकार. विकेटच्या दिशेने हा कमजोर बॉल, त्याचा पुरेपूर समाचार घेतला. मिड विकेटच्या दिशेने कुठली संधी नव्हती. फिल्डरला अडवण्याचा प्रयत्न बघितला, पण पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता आणि बॉल सरळ निघून जातोय बाउंडच्या बाहेर. चौकारासाठी 4. मागच्या 2 बॉलवर 10 रन्स येतात आणि या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं तर तब्बल 2 बॉलमध्ये 12 रन खर्च करतोय गोलंदाज मंथन भोईर. अतिशय महागडा पडलेला आहे. पुन्हा एकदा मंथन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हुक करण्याचा प्रयत्न, हा लेन बॉल, चांगली गोलंदाजी, कमबॅक चांगला डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न 9 सेकंडला. मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतो आणि डिरेक्ट हिट झालं सुद्धा नव्हतं. यावेळेस कमबॅक मात्र चांगला करतोय. मी कॅप्टनने सांगितलं असेल की अशा प्रकारे गोलंदाजी तुला करावी लागेल. याच्या अगोदरचा बॉल स्लॉट मध्ये होता, त्यानंतर फुलटॉस बॉल होता. दोन्ही बॉलवर चांगला शॉट पवनच्या बॅट मधून आपण बघितले होते. हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. मिडॉनच्या दिशेने बॉल खाली, फिल्डर येतोय. चांगला कॅच धनेश म्हात्रेने घेतलाय आणि अशा प्रकारे विकेट जाते पवन भोईर याची. हा पहिला गडी बाद होतोय, फलंदाज बाद. आणि फटका थोडासा मिस झाला. त्यानंतर मिडॉनचा फिल्डर ज्याने अतिशय चांगला कॅच घेतला. अशा प्रकारे विकेट जाते. पहिले पवन भोईर होतो बाद. कमबॅक अप्रतिम करताना दिसतोय. चांगली वापसी केलेली आहे गोलंदाज मंथन भोईरने. पहिल्या 2 बॉलमध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या होत्या. मात्र त्यानंतर हे कमबॅक चांगलं म्हणू शकतो आपण मंथन भोईर याचं. नवीन बॅटर बॅटिंगसाठी येतोय निकलेश बजागे येतोय बॅटिंगसाठी, जो लेफ्ट हँडेड आहे. हो, चांगला फटका यावेळेस कव्हरच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी, फिल्डिंग तर चांगली झाली होती, मात्र कुठल्या प्रकारची. पुन्हा एकदा आपण बघितलं धनेश त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करताना दिसतोय. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 19 रन्स 1 गडीच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अंतिम बॉल शेष या ओव्हर बदला. मंथन पुन्हा एकदा फोर्सिंग शॉट करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल, विकेट किपर त्या ठिकाणी. ओ व्हॉट एफर्ट, 100% एफर्ट दिला होता. 2चा कॉल आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. ओव्हरची होईल समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जानकी एंटरप्राइजेस
पिंपळगाव टीमचा स्कोर झालेला आहे 21 वर 1 विकेट. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे पिंपळगाव टीमची 21 रन. मागच्या ओव्हरमध्ये 15 रन्स खर्च केल्या. पहिला पण बघितलं, पहिल्या 2 बॉलमध्ये 12 खर्च केल्या होत्या. त्यानंतर मंथन भोईरने चांगलं कमबॅक केलं, एक गडी सुद्धा बाद केला, पवन भोईरला बाद केलं आणि फक्त 3 धावा 4 बॉलमध्ये दिल्या होत्या. कमबॅक चांगलं केलं होतं. पुन्हा एकदा आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर हर्ष भोईर, कंटिन्यू बॉलिंगसाठी येतोय. ISPL मध्ये आपण बघितलं श्रीनगर के वीर या संघामध्ये जो होता. पहिला बॉल घेऊन जाईल हर्ष. या वेळेस आपण बघितलं ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा बॉल टाकलाय. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न आणि वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 22 रन 22. लॉस ऑफ 1 विकेट. पॉवरप्लेचं बंधन मात्र सुटलेलं आहे. जवळजवळ 6 फिल्डर बाउंड्रीच्या दिशेने आपल्याला दिसतात. फुलटॉस बॉल फ्लिक केलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. वॉट अ फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग एफर्ट आपल्याला पाहायला मिळते डीप बॅकवर्डच्या दिशेने कुशलच्या माध्यमातून. फक्त एकच रन मिळते आणि म्हणू शकतो आपण की आपल्या टीमसाठी कमीत कमी 3 धावा अडवण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे कुशल. फुलटॉस बॉल फ्लिक केलं होतं डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने. काय फिल्डिंग, वॉट अ फिल्डिंग एफर्ट. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 23 वर. फ्लड लाईट मध्ये सुद्धा चांगली फिल्डिंग. कालच्या दिवसामध्ये काही जे खेळाडू होते त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण चांगली फिल्डिंग पाहिली आहे. आणि जर अशा प्रकारची फिल्डिंग असेल तर गोलंदाजा सुद्धा यावेळेस चांगला बॉल अप्रतिम डिलिव्हरी. टप्पा चूक ठेवतोय. लाईन आणि लेंथ अतिशय चांगली आहे गोलंदाजीमध्ये. गोलंदाज हर्षचा हा बॉल बघितला. बॉलिंग ऍक्शन सुद्धा अप्रतिम. बघितलं थोडासा पुढे बॉल ठेवला होता. बॅकफुटला येऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज चुकतोय आणि हा जातोय डॉट बॉल. ऑन साइडला जर आपण बघितलं तर एक लॉंग ऑन, एक कॉर्नर फिल्डर दिसतात. त्यानंतर डीप मिड विकेटला फिल्डर दिसतोय. त्यानंतर ऑन साइडला डीप मध्ये कुठलाही फिल्डर दिसत नाहीये. याचं कारण ओहो थोडीशी अपील मात्र यावेळेला फलंदाज बाद होतोय. विकेट जाते. आणखीन एक विकेट जाईल. हा विकेट नंबर 2 डाऊन. फलंदाज बाद. केवल पाटीलने बाद होण्यापूर्वी 7 बॉल मध्ये 8 धावा बनवल्या. मात्र त्यांनी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आहे. कारण पंचांनी बोट उंच करण्याच्या अगोदरच तो विकेट सोडून जात होता डगआउट कडे आणि ही खास बात आहे. आणखीन एक विकेट आपण बघतोय जातोय. फुलटॉस बॉल बॅक ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर या ठिकाणी येतोय. चांगली फिल्डिंग आहे मेहेर याची. 1 रन कंप्लीट. हर्षचा भाऊच आहे मेहेर आणि भाऊनी चांगली साथ दिलेली आहे आणि आपल्या बंधूची साथ असणं फार गरजेची गोष्ट आहे. रामायणामध्ये बघितलं रावणाने जेव्हा रावण मेला तेव्हा रावणाने म्हटलं
भगवान श्रीरामांना की तुमच्या जोडीला तुझा बंधू होता म्हणून तू जिंकला, नाही तर तू जिंकू शकला नसता हे युद्ध. ओ क्लिंग बॉल, परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी, त्रिफला उद्ध्वस्त होते, फलंदाज बाद होतोय. हा तिसरा फलंदाज बाद होतोय पिंपलगाव टीमचा. दिशेने थोडासा शफल झाला होता, ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी, क्लिंग बोल्ड आउट झाला फलंदाज निखलेश याची विकेट जाते आणि हा तिसरा फलंदाज बाद होतो. या ओव्हर मध्ये आपण बघितलं हर्ष भोईरने 2 विकेट मिळवलेले आहेत, एक कॉट बँड अँड एक क्लिंग बोल्ड. ISPL मध्ये आपण का चांगले खेळाडू म्हणून गेलो त्याचं प्रत्यय या ठिकाणी दाखवताना दिसतोय गोलंदाज हर्ष भोईर. टॉस बॉल ह्या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, फिल्डर आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग करतोय. पुन्हा एकदा मिहिर फ्रेम मध्ये येतोय. या बॉलवर 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर. 26 रन ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जानकी एंटरप्राइजेस पिंपलगाव टीमचा स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 26 वर 3 विकेट. चला ग्रुप ए मधून दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. शिवशक्ती खंडीपडा टीम कॅप्टन अँड कालिका माता कासरवडवली टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. MCC कासरवडवली टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. त्यानंतर शिवशक्ती खंडीपडा टीम कॅप्टन आपण सुद्धा टॉस साठी यायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवर चौथं षटक घेऊन येतोय कुशल भात्रे. बॉलिंग ट्रॅकवर येतोय. स्ट्राइक एंडला बॅटर आपण बघतोय राहुल आहे. नॉन स्ट्राइक एंडला रोहनता आहे. फुलटॉस बॉल मात्र फटका फसला या ठिकाणी. स्कोअर लेगच्या दिशेने हा बॉल जातोय, मात्र 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण करतील दोन्ही सुद्धा बॅटर. नो मॅन लँडला हा बॉल पडतोय. जवळ आपण बघितला 5 फिल्डर त्या ठिकाणी फिल्डिंग करण्यासाठी गेले होते, कारण जास्त फिल्डिंग ऑन साइडला डीप मध्ये आहे. फक्त एक शॉट फाईन लेग होता आणि स्वतः गोलंदाज कॅच घेण्यासाठी प्रयत्न करत होता, मात्र हा कॅच त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता. 2 रन्स कंप्लीट. 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 28 रन 3 कडीच्या मोबदल्यात. राहुल स्ट्राइक एंडवर आहे. राहुलने या पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा फुल टॉस बॉल आहे. या वेळेला नो बॉलचा इशारा पंचांचा. बॉल पॉइंटच्या दिशेने जाईल. भरपूर कमरेपेक्षा हा उंच बॉल होता, त्यामुळे नो बीमर घोषित केला जातोय पंचांमार्फत. मला वाटतं ह्या इनिंग मधला हा दुसरा बीमर असेल. या इनिंग मधला आपण बघितलं तर हा दुसरा बीमर आहे आणि बॉलिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी DRS ची मागणी केलेली आहे. चेक केलं जाईल. पंचांना चॅलेंज या ठिकाणी केलं जाते आहे आणि चेक केलं जाईल नो आहे की नाहीये. पंचांनी तर नो घोषित केलेला आहे, तर पंचांना चॅलेंज दिलं जाते आहे. आणि आमचे तिसरे पंच विक्रम भात्रे सर या ठिकाणी टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये थोडीशी बिझी.
चांगली टेक्नॉलॉजी आहे, UCNच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज केले जाते आहे. आणि पंचांचा इशारा, नो बॉल. दोन्ही टीमने या इनिंग मध्ये आपला DRS गमावलेला आहे. बॅटिंग करणारी टीम सुद्धा आणि बॉलिंग करणारी टीम सुद्धा. हे आपण बघतोय पुन्हा एकदा फुल टॉस बॉल केला होता, कमरेपेक्षा उंच बॉल आणि त्यानंतर बिमरचा इशारा. फ्री हिट असेल ह्या बॉलवर. अगोदर आपण बघितलं पवन भोईने फ्री हिटवर एक षटकार ठोकला होता. यावेळी स्ट्राइक एंडवर रोहंता भोईर स्ट्राइक एंडवर फ्री हिटचा फायदा उचलतोय की नाही बघायचं आहे. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. ऑफ स्टंपच्या बाहेर मारा ठेवलाय आणि या ठिकाणी बीट केले फलंदाजाला. चांगला कमबॅक म्हणू शकतो आपण. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी गोलंदाज कुशल म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. पहिले दोन्ही बॉल फुल टॉस केली होती. हा बॉल अतिशय चांगला टाकलाय आणि शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न रोहंता भोईर याचा. पुन्हा एकदा तोच बॉल गतीमध्ये मिश्रण केलंय. चेंज ऑफ द स्पेस. पुन्हा एकदा फसवलंय बॅटरला. लगातार 2 बॉल डॉट. आणि हे 2 बॉल डॉट केल्यानंतर थोडंसं प्रेशर मध्ये येऊ शकेल फलंदाज, कारण लिमिटेड ओव्हरच्या मॅच मध्ये प्रत्येक बॉल अतिशय महत्वाचा असतोय आणि एखादा बॅटर जर 2 बॉल लगातार डॉट होतोय तर नक्कीच त्याच्यावर प्रेशर वाढतोय आणि कदाचित थोडंसं प्रेशर आला असेल यावेळेला रोहंता भोईर या फलंदाजावर. कौशल म्हात्रे पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस बॉल. यावेळेला हवेत बॉल होता बिडॉनच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. 2चा कॉल आणि थ्रो थोडासा खराब. थांबला, वेट केलं, त्यानंतर थ्रो आपण बघितला नॉन स्ट्राइक एंडला केला. अगोदरच चतुराई दाखवली असती. स्ट्राइक एंडला थ्रो केला असता तर कुठेतरी विकेट जाण्याची शक्यता होती. मात्र थोडीशी चुकी केली तिथल्या फिल्डरनी लॉंगांच्या आणि 2 रन्स कंप्लीट केला दोन्ही फलंदाज आणि 2ने. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 32 रन. जानकी एंटरप्राइजेस पिंपलगाव टीम वर्सेस आपण बघतोय जयश्रीराम मुर्दा. या 2 टीम मध्ये ही मॅच. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढू लागलेली आहे. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असेल या TR ट्रॉफी मध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. स्विंग केले बॉलला आणि पाठवलंय आउट ऑफ दी पार्क. 6 रनसाठी षटकार. आतापर्यंत बनलेले आहेत. संजू सॅमसंग 9 ओव्हर मध्ये संजू सॅमसंग 65 वर बॅटिंग करताना दिसतो. नॉट आउट, ज्याला एक जीवनदान मिळाला होता. संजू सॅमसंग ही 3री मॅच वर्ल्ड कप मध्ये खेळताना दिसतो नाही. तिन्हीच्या तिन्ही मॅच मध्ये चांगली बॅटिंग करताना दिसतोय. कौशल ओ या वेळेला ब्लॉक होल मध्ये बॉल होता, खोदून काढला जातोय. ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफचा फिल्डर समोर येतोय. चांगली फिल्डिंग. ओ रनआउटची संधी आणि विकेट. फलंदाज बाद. लक्ष नव्हतं या ठिकाणी. नॉन स्ट्राइक एंडला रोहंता भोईर याचा आणि रनआउटच्या रूपाने ही विकेट जाते पिंपलगाव टीमची. फलंदाज बाद होतोय. फिल्डर आपण बघितला त्या ठिकाणी लॉंग ऑफला उभा होता मिहिर आणि ह्या वेळेस आपण बघतोय चांगलं गॅदरिंग केलं विकेटला. बॉल लावला, बेंच ब्रेक केला आणि अशा प्रकारे विकेट जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता रोहंता भोईर याने आणि रोहंता भोईर हा फलंदाज बाद होतोय. 6 बॉल मध्ये 11 धावा बनवल्या आपल्या टीम साठी रोहंता याने.
नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येतोय. 4 ओव्हरची समाप्ती झालेली आहे आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 वर 4 अशी स्थिती आहे प्रथम बॅटिंग करत असताना जानकी एंटरप्राइजेस पिंपलगाव या टीमची. दोन्ही चांगल्या टीम आहेत. नक्कीच ही मॅच एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक दिवशी वेगवेगळे समालोचक तुम्हाला ऐकायला मिळतील. माझ्या जोडीला आजच्या दिवसामध्ये जर आपण आवाज ऐकणार आहोत तो दीपेश माने यांचा. मागच्या वर्षी सुद्धा दीपेश माने टीआर ट्रॉफी मध्ये ते समालोचन करण्यासाठी आले होते. काल आपण बघितलं प्रमोद शेडगे यांचा आवाज ऐकला आणि आजच्या दिवसामध्ये दीपेश माने यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टे आणि त्यानंतर व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर मनीष पाटील यांचा सुद्धा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्यानंतर निशांत पाटील असतील. फायनल डेला अजित पवार अँड समीर ठाकरे हे सुद्धा असणार आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिला बॉल घेऊन जाईल गोलंदाज. हो चांगला बॉल. वॉट अ डिलिव्हरी. जबरदस्त बॉल टाकला. लेफ्ट आर्मर बॉलर आहे आणि गती आणि टप्पा चूक होता या गोलंदाजीमध्ये. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय आलेला आहे गोलंदाज अमेश. एक चांगला गोलंदाज म्हटला जातोय अमेश याला. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलेला आहे. जिम्मेदारीची गोष्ट आहे डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं, कारण डेथ ओव्हर मध्ये फलंदाज अगदी हात मोकळे करून बॅटिंग करत असतात. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला जातो बॅकलिपला खाली घेऊन. ऑन साइडच्या दिशेने पण बघितला कावकानाला बॉल जाते. थोडीशी मिसफिल्डिंग आणि त्याचा फायदा. रनआउटची संधी सुद्धा आहे. विकेट या ठिकाणी जाईल आणि फलंदाज बाद होईल. तिसरी धाव काढत असताना बाद होतोय फलंदाज राहुल. अगदी खोलवर टप्प्याचा खोदून काढला गेला होता. कावकानाची दिशेने थोडीशी मिसफिल्डिंग झाली. 2 धावा आल्या होत्या. तिसऱ्या धावाची प्रयत्न आणि त्यानंतर आपण बघितलं या ठिकाणी विकेट जाते. फलंदाज रोहित हा बाद होतोय. नवीन बॅटर इन होतोय ग्राउंड मध्ये. साहिल येतोय. बॉल आता शेष असतील या इनिंग मधले फक्त 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर आहे 41 रन्स. 41 लॉस ऑफ 5 विकेट. अंतिम 4 बॉल शेष या इनिंग मधले. टॉस साठी असे दोन्ही टीम कॅप्टन. लेफ्ट आर्मने पुन्हा एकदा चांगला बॉल. वॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. विकेट जाईल का? यस विकेट. फलंदाज बाद. अतिशय चांगला आहे गोलंदाजीमध्ये गोलंदाज अमेश याचा. थोडंसं प्रेशर मध्ये आणलेले या डेथ ओव्हर मध्ये अमेशने. नवीन बॅटर इन होतोय. मागचा फलंदाज आपण बघितला बाद झाला साहिल. डायमंड डक वर बाद होणारा तो पहिला फलंदाज ठरला या मॅच मध्ये आणि आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा अमेश. हो हो आणखीन एक चांगला बॉल. अपील लेग बिफोर विकेटची. मात्र इम्पॅक्ट जर आपण बघितला आउटसाइड द ऑफ स्टंप होता त्यामुळे नॉट आउट डिसिजन बाय अंपायर. गती चांगले. टप्पा पडल्यानंतर बॉल अद्याप फास्ट जातोय हे बघितलं आपण. थायपॅडला बॉल जरूर लागला होता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट होतं. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अमेश. पोसिंग शॉट आहे. हवेत बॉल. कॅचची शक्यता. मिड ऑफच्या दिशेने चांगला कॅच घेतोय भौमिक पाटील. विकेट या ठिकाणी जाईल. 6वा फलंदाज बाद होतोय पिंपलगाव टीमचा. पण बघितली जय श्रीराम मुर्दा टीमची नक्कीच चांगली स्ट्रॉंग आहे.
एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपला आपण बघितलं, थोडंसं रोखण्यामध्ये यशस्वी आपण म्हणू शकतोय. कारण पिंपलगाव टीम जर आपण विचार केला तर एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या टीममध्ये. तर त्या टीमला रोखण्यामध्ये कुठेतरी कामयाबी हासिल केलेली आहे, ती म्हणजे मुर्दा टीमने. आणि अमिश या डेथ ओव्हरमध्ये काय चांगली बॉलिंग करतोय. 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. हो, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, व्हाईट यॉर्कर, 1 रन कंप्लीट. भौमिक पाटील पुन्हा एकदा फ्रेम मध्ये, चांगली फिल्डिंग, 1च रन मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. आणि अशा प्रकारे आपण बघितलं तर शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत त्या गोलंदाज आमिषने. 1 विकेट सुद्धा मिळवली, 1 रनआउट रूपाने 2 विकेट गेल्या होत्या या ओव्हरमध्ये. आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जानकी एंटरप्राइजेस पिंपलगाव टीमने बनवलेले आहेत 42 रन्स आणि 43 रनचं टार्गेट ठेवलेलं आहे ही मॅच जिंकण्यासाठी. जय श्रीराम मुर्दा या टीमला. जाऊया आपण टॉसकडे. ग्रुप ए मधून हा सामना असेल. दोन्ही टीम कॅप्टन, एमसीसी कासरवडवली टीम कॅप्टन अँड शिवशक्ती खंडीपडा टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. हॅलो, चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन आलेले आहेत. आणि 4 ओव्हरचा हा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. प्रणित पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस. आपण टॉस सुरुवातीला बघूया. एका बाजूने रेयांश प्रतिष्ठान आहे आणि दुसऱ्या बाजूने 94. दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचा आहे. रेयांश प्रतिष्ठान आणि 94 आलेला आहे, म्हणजे टॉस जिंकलाय तो शिवशक्ती खंडीपडा या टीमने. दिनेश, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. काहीतरी तुम्ही गेम प्लॅनिंग केली असेल. नाईट टुर्नामेंट आहे, डे मध्ये भरपूर खेळतो आपल्याकडे. आणि तुमचं हे बघितलेलं आहे की तुम्ही प्रत्येक जी एक गाव एक टीम ज्यावेळेस टुर्नामेंट असते त्या सुद्धा तुम्ही पार्टिसिपेट करत असता. हो, करतो आम्ही. आमचे कारण बॉलर तसे आहेत ना आमच्याकडे. आणि कसं वाटते हे आयोजन तुम्हाला? खूप छान वाटते आयोजन. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. टॉस हरलेला आहे, टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? आम्ही पण फिल्डिंग करणार होतो. मात्र आता बॅटिंग आहे. काय वाटते की तुम्हाला कितीपर्यंत गेलं तर एक चांगलं टोटल असेल 4 ओव्हरमध्ये? मिनिमम 50 ते 60 रन पाहिजेत. आणि आज कुठले खेळाडू, कारण कासरवाडमध्ये भरपूर खेळाडू आणि एकच टीम कासरवाडची या टुर्नामेंटमध्ये खेळताना दिसत, तर कोणते खेळाडू तुमच्या टीममध्ये असतील आज? करण आहे, मोहित आहे, भावेश आहे, म्हणजे एमसीसीची टीम आमची प्रॉपर. आणि कसं वाटते आयोजन टीआर ट्रॉफी 2026? आयोजन खूप चांगलं आहे. गेल्या वर्षी पण खेळलेलो, गेल्या वर्षी पण फर्स्ट झालेलो. या वर्षी जिंकण्याचा प्रयत्न करू. येस, बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला, ऑल द बेस्ट. अँड रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स. शिवशक्ती खंडीपडा won the toss and elected to ball first. Back to the let Bharat Patil commentary box. Dipesh Mane is there. थँक्यू व्हेरी मच. हेमंत म्हात्रे सरांना आपण ऐकत होतात. व्हॉइस ऑफ कामन अशी ज्यांची ख्याती आहे त्यांना आपण ऐकत होतो. TR ट्रॉफी 2026 त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2026च्या आजच्या या दुसऱ्या रजनीमध्ये आपण पहिल्या मॅच मध्ये आहोत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरात गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं म्हणत आजच्या या शुभ गुरुवारच्या दिवशी दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होऊयात. प्रथम गुरु माता पिता यांच्या चरणी. उद्याचा दिवस जर पाहिलात तर महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींची तिथीनुसार शिवजयंतीची येते. तकरिता निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं म्हणत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूयात. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी मी समालोचक दीपेश अनंत माने मनवेलपाडा विरार आपल्या सर्वांचं सहर्ष शब्दसंम्मानाने स्वागत करतो. घेऊन चालतो आजच्या दुसऱ्या रजनीमध्ये, ज्या ठिकाणी सामन्याला होती आहे सुरुवात. एका बाजूला जर आपण पाहिलात तर प्रथम बॅटिंग करताना जानकी एंटरप्राइजेस पिंपळगावनं धावपलकावरती धावा लावल्या 42. निर्धारित 5 षटकांच्या खेळामध्ये 43 धावांचं आव्हान अर्थात जय श्रीराम मुर्धा या संघासमोर आपल्याला पाहायला मिळतंय. आघाडीच्या
पहिल्या 2 बॅटरची आपण नक्कीच नामोल्लेख करणार आहोत. तत्पूर्वी या अगोदरच्या मॅचमध्ये जर आपण पाहिला तर पहिल्या इनिंगमध्ये पहिलं षटक हाताळणारा हर्ष आपल्याला पाहायला मिळाला, जो ISPL दरम्यान देखील आपण खेळताना पाहिला, ज्याला श्रीनगर के वीर या संघादरम्यान ज्या ठिकाणी हर्ष भोईरनं काय अप्रतिम मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं. 6 धावांचं ते पहिलं षटक त्याच्या नावावरती राहिलं. त्याच वेळेला स्लॉग ओव्हरमध्ये आपल्याला आमिष यादवला देखील विसरून चालणार नाहीये. केवळ 5 धावा त्यानं त्या ठिकाणी खर्ची घातल्या. 5व्या षटकामध्ये 3 धावा केवळ खर्ची घातल्यात. आमचे गुणलेखक ओमकार आम्हाला ही माहिती पोहोचवतायत. थँक्यू. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी वेदांत पाटील स्ट्रायकर एनकडे, त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकर एनकडे भौमिक. वेदांत पाटील स्ट्रायकर एनकडे, त्याच वेळेला नॉन स्ट्रायकर एनकडे धनेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. आघाडीचं पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय निकलिश. पहिला बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये हाताळत असताना 43 धावांचं आव्हान थांबवायचंय. कालच्या रजनीचे रेकॉर्ड्स आपण हेमंत सरांच्या मुखातून ऐकले, ज्या ठिकाणी 86 देखील चेस झाल्या तर 42 देखील डिफेंड झाला. पहिला बॉल निकलिशचा, पहिला बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय, कव्हरला प्रोटेक्शन, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी खराब, त्यामुळे खातं उघडलंय वेदांत पाटीलचं. धावफलकावरती धावांचा श्री गणेश होत असताना बॅटिंग करताना जय श्रीराम मुर्धा टीम संघाकरिता पहिली धाव धावफलकावरती लागते, ज्या ठिकाणी डावकुऱ्या हाताचा धनेश यावेळेस मात्र स्ट्रायकर एनकडे आपला पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा APN लाईव्ह वरती जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले गेले त्यांचं देखील सहर्ष शब्द समनाने स्वागत करूया. पहिली धाव धावफलकावरती लागत असताना वेदांत पाटीलच्या खात्यावरती आपण पाहिली, ज्या ठिकाणी धनेश स्ट्रायकर इनकडे अडवा बॅटनं ऑन साइडला स्लॉक केले, बॉलला चाललाय डीप मध्ये, जमिनीला घासत पुसत चाटत सीमारेषा पार. धनेशच्या बॅटमधून आजच्या रजनीतला पहिला चौकार. नव्हे तर जमिनीला घासून यावेळेस फटका पाहायला मिळाला. तो बॅटर धनेश मात्रेच्या बॅटमधून. पुढचा बॉल निकलिशचा, हा बॉल सुद्धा फुलटॉस राहिला परंतु फटका फसलाय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगचा खेळाडू क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, त्याने डिप्लाय, झेल संपलाय. धनेश म्हात्रेचा खेळ, विकेटचं पतन. किवडीचे मास्टर यावेळेस पहिला मोहरा आपल्या नावावरती नोंदवला, तो गोलंदाज निकलिशनं. या बॉलला थोडंसं वळण देण्याचा प्रयत्न त्याचा राहिला परंतु त्याच वेळेला थोडीशी डिलिव्हरी फसली होती. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅटच्या स्टिकरकडे लागलेला बॉल जास्त काळ हवेत राहिला. स्क्वेअर लेगचा खेळाडू जो 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये अनिकेत होता, त्यानं कोणतीही चूक केली नाही. अप्रतिम झेल त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. सातत्यानं 42 ते 43 धावा डिफेंड करत असताना या विकेट्स येणं सातत्यानं गरजेचं आहे आणि ते करून दाखवलं. अर्थातच जानकी एंटरप्राइजेस पिंपळगावच्या गोलंदाज निकलेशने पहिला विकेट त्याच्या नावावरती राहिला. त्याच वेळेला न्यू बॅटर इन होतील मैदानाच्या आतमध्ये. मिहीर भोईर इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करणं सोपं काम नाही आहे, जे काम महात्तम मोठमोठ्या फलंदाजांनं जागतिक टेनिस बॉल क्रिकेट असेल या दोनही क्रिकेटमध्ये केलंय. परंतु आता वेळ वेगळी आहे, खेळ वेगळा आहे. स्ट्रायकरकडे मिहीर भोईरला आपण पाहतोय. पहिला बॉल मिहीर करिता खोलात राहिला, पायांवरती आदळलाय का? अपील तर जरूर झालं परंतु
काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये हा देखील प्रश्न निर्माण जरूर झाला. ऑन साईडला पडल्यानंतर स्लॉक करायचं होतं, बॉलला हितगुज यावेळेस मात्र दोनही पंचांदरम्यान केलं जाईल. चर्चा विनिमय केल्यानंतर मात्र निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तत्पूर्वी या निर्णयाची आपण जरूर वाट पाहणार आहोत. परंतु मैदानाच्या आतमध्ये जो खेळ दोन संघादरम्यान रंगलाय तसाच खेळ वानखेडे स्टेडियमवरती आज T20I वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारत विपक्षामध्ये इंग्लंड यांच्या दरम्यान होताना पाहायला मिळतोय. पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील जरूर, त्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय. परंतु तिकडे जर सांघिक धावफलक पाहिलं तर 146 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स, 13 ओव्हर इन प्रोग्रेस. पंच सांगतायत नॉट आउट. ही बॅट मधून धाव आहे. ही पहिली धाव धावफलकावरती मिहीर भोईरच्या नावली जाते. धावफलकावरती सांघिक धावफलक जाऊन पोहोचलं जाते 6 या आकड्यावरती. 1-6 43 धावांचा पाठलाग करत असताना 5 षटकांची लढत आहे. इथून मात्र 4 षटकांच्या लढतीकडे आपण वळतोय. जो अ गटातला सामना खेळवला जाणार आहे. प्रेक्षकांच्या माहितीकरिता चालू असलेला सामना हा ब गटातील पहिला सामना आहे. क गटातील पहिला सामना आहे. काल ब गट पाहिला, आज क गट आपण पाहणार आहोत. आणि अ गट निरंतर 4 दिवस आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. एक वेगळी किमया साधली आहे त्रिमूर्ती ग्रुपने. पुढचा बॉल कट केला, इन टू द गॅप जाईल का? बॅकवर्ड पॉइंटला यावेळेस मात्र पुन्हा एकदा अनिकेत पाहायला मिळाला. जणू काय चेंडू आज प्रेमामध्ये पडलाय अनिकेतच्या. पहिल्यांदा त्यानं चांगला झेल कंप्लीट केला, यावेळेस मात्र त्यानं चांगल्या पद्धतीनं बॉलला थांबवलं. वेदांत पाटीलला केवळ एक धाव मिळते. जय श्रीराम मुर्धा संघाला. धावफलक 7 वरती पोहोचलं जाते. सांघिक धावफलकाकडे जर पाहिला तर 7 वरती. त्याच वेळेस वेदांत पाटील 2 बॉल 2 वरती. मिहीर भोईर खेळतोय 1 बॉल 1 वरती. माघारी परतलाय तो अर्थातच धनेश म्हात्रे, जो वैयक्तिक 4 या आकड्यावरती माघारी परतताना आपला पाहायला मिळालाय. 43 धावांचा पाठलाग करत असताना जय श्रीराम मुर्धा संघ आपण पाहतोय. त्याच वेळेला जानकी एंटरप्राइजेस पिंपळगावचा संघ त्यांना 2 हात करतोय. पुढचा बॉल निकलेशचा. हा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यष्ट्यांवरती आदळला. फर्निचर डिस्ट्रॉय होत आहे. मिहीर भोईरला आता परतावं लागतंय. आता कोणत्याही प्रकारची द्विधा मनस्थिती नाही आहे. सेकंड बॅटर बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे मास्टर. आजच्या या दुसऱ्या रजनीमधील पहिल्या सामन्यातील पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सेकंड इनिंग मध्ये ज्या ठिकाणी निकलेशनं 2 मोठे हदरे जय श्रीराम मुर्धा संघाला दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. भौमिक पाटील मैदानाच्या आतमध्ये गेले कित्येक वर्ष निरंतर मुर्धा संघाचं ज्यानं नेतृत्व केलंय. खऱ्या अर्थानं मुर्धा स्पोर्ट्स मुर्धा हे नाव समोर आलं की मात्र भौमिक पाटीलचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्याच वेळेलाच यंग ब्रिगेड वेदांत पाटील देखील आपल्याला नजरेत पाहायला मिळतो. परंतु आज 2 आणखीन खेळाडूंनी लक्ष वेधलं, ज्यामध्ये हर्ष भोईर आणि आमिष यादव हे 2 खेळाडू देखील आपल्या नजरेमध्ये येताना पाहायला मिळतात. जव्या मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 7 धावा धावफलकावरती आहेत. आता 30 चेंडू जर पाहिले तर मगाशी शिल्लक होते, आता 24 बॉल शिल्लक राहिलेत. पहिले 6 बॉल हाताळण्याकरिता 6 मिनिटं घेतली आहेत, 6.5 मिनिटं घेतली आहेत आमचे स्कोरर आम्हाला कळवत आहेत. त्यामुळे पिंपळगाव संघ आता आपल्याकडे केवळ 14 मिनिट आहेत ही 3 षटकं आटोपण्याकरिता. अन्यथा 5व्या षटकामध्ये आपला पॅनलाइज केलं जाईल एका खेळाडूच्या बंधनासह, जो 30 यार्ड सर्कलच्या आपला घ्यावा लागेल. गोलंदाजी मार्ककडे जाऊया, ज्या ठिकाणी नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय. रोहित येतील गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकाकरिता रोहित पाटील कामन रोड एंड कडून आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी 2 एंड आपल्याला पाहायला मिळतात. सुसज्ज मैदान, देखणं दर्जेदार, द्वैदिप्यमान आयोजन नियोजन, पाहावं आणि पाहतच राहावं एवढं विलोभनीय आरस पाणी, अगदी चांगलं नियोजन पाहायला मिळते. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 7 धावा असताना 36 ची गरज आहे. 24 बॉल 36. पिंपळगाव संघ पुन्हा एकदा सूचना लक्षात घ्या, आपण अधिकचा वेळ घालवताय, त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल या गोष्टीची तुम्ही नोंद ठेवा. पुढचा बॉल रोहितचा. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील वेदांत पाटील करिता स्ट्रायकरींकडे. पहिला बॉल लोअर फुल टॉस. वाह वाह क्या बात आहे. रोहितनं सर्व काही दाखवलं या बॉलवरती. जणू चेंडू टाकताना रिलीज करताना काहीतरी चुकलं असं वाटलं, परंतु ज्यावेळेस चेंडू फिनिश झाला
त्यावेळेस परिणाम मात्र चांगला देऊन गेला गोलंदाजाच्या बाजूनं. त्याच वेळेला वेदांत पाटीलच्या डोक्यावरती हात आले. फुलटॉस होता परंतु गती जी ऐन वेळेला कमी केली गोलंदाजानं ती निरखू शकला नाही, ओळखू शकला नाही, पारखू शकला नाही आणि त्यामुळे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पहिला बॉल डॉट आलाय गोलंदाज रोहित पाटीलचा. पुढचा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न उंच हवेमध्ये उडवला, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू झालाय फरार. आलाय या रजनीतला षटकार. आपण बघतोय आपल्या मुख्य मंचावर नुकताच आगमन झालेलं आहे. मान्य श्री अनिलजी पाटील, मान्य श्री उमेशजी पाटील आणि उमाकांत पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. जणू षटकारानं स्वागत केलं वेदांतनं. पुढचा बॉल उजव्या शीच्या जास्त बाहेर टाकला. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, खडेकडे मल्टी हिट लावण्याचा प्रयत्न झाला. बॅटच्या इनर एजकडे लागल्यानंतर यष्टीरक्षक देखील गॅदर करू शकलेला नाहीये. शॉट फाईन लेगला बॉल अडवला जाईल, तदवर घेतली गेली. एक धाव धावपलकावरती वधारतीये. धावपलक 1 न पुढे सरकते. धावपलक 14 या आकड्यावरती. मी मगाशी म्हटलं की एक्सपिरियन्स भौमिक पाटीलचं ज्या वेळेस नाव घेतलं जातं त्याच वेळेला वेदांत पाटीलचं नाव देखील जोडीनं त्या ठिकाणी युवा ब्रिगेडमध्ये घेतलं जातं. तोच वेदांत यावेळेस मात्र पाहायला मिळाला षटकाराच्या रूपानं खेळताना. आता मात्र पहिल्यांदाच स्ट्रायकर एंडवरती भौमिक येताना पाहायला मिळतात, ज्यांची चर्चा आपण निरंतर या मॅचमध्ये केली आहे. पुढचा बॉल रोहितचा. पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अनिकेत. वा वा वा, क्या बात आहे. आज जणू अनिकेतच्या प्रेमातच बॉल पडलाय. जिथे अनिकेत तिथे बॉल, असं समीकरण पाहायला मिळत आहे. धावपलकावरती धावांचा विचार केला तर ही एक धाव थोडीशी रिस्की राहिली, कारण रनिंग बिटवीन द विकेट म्हटलं की भौमिकच्या आवडीचा तो विषय नाहीये. थोडासा अडखळतच पाहायला मिळतो त्या ठिकाणी. परंतु एक धाव मिळाली आहे, जमेची बाब. धावपलकावरती एक धाव वाढतीये. यावेळेचा बॉल अधिकचा बाहेर, परंतु बाहेरून खेचला समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. व्हॉट अ स्ट्रोक, मॅग्निफिसंट षटकार. रिप्ले मध्ये पहा तुम्ही UCN लाईव्ह वरती, ज्या ठिकाणी पिचिंग पाहिलं तर टेनिस क्रिकेटला साजेसं होतं, परंतु त्याच वेळेला बॉटम हँडचा चांगला वापर केला आणि ओव्हर्स दी बॉलर्स हेड आपला पाहायला मिळाला. हा फटका अप्रतिम, जबरदस्त ताकद जनरेट केली वेदांत पाटीलनं. मनगटी फटका पाहायला मिळाला आणि अप्रतिम दर्जा क्लास दाखवत असताना वेदांत आपल्या बॅटमधून पाहायला मिळाला. षटकार येतोय. धावपलकावरती धावा होत आहेत 21. आता 21 झाल्या, 22 ची गरज आहे. चेंडू द्या मैदानामध्ये. 22 धावांची गरज. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये आपण खेळ पाहतोय, ज्या ठिकाणी 11 मिनिटं आतापर्यंत झाली आहेत. म्हणजे केवळ इथून 9 मिनिटं आपल्याकडे शिल्लक राहिले तसं म्हणायला हरकत नाही आहे. धावपलकावरती धावांचा विचार केला तर 21 होत असताना 19ची अजूनही गरज आहे. 22ची अजूनही गरज आहे, माफ करा. बॉल 19 शिल्लक आहेत. 19 बॉल 22 धावांची गरज. आता रन बॉल इक्वेशन वरती येऊन पोहोचलाय तो जय श्रीराम मुर्धाचा संघ. पुनश्च एकदा गोलंदाजी माकवती रोहितचा हा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला स्लॉक करण्याचा प्रयत्न. मिड ऑनला चेंडू अडवला जाईल, तदवर क्रिस एक्सचेंज केल्यात दोन्ही बॅटर्सने. एक धाव धावपलकावरती वधारतीये. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाल्या 22. आता 21 ची गरज आहे. 18 बॉल 21 ची गरज असताना पुन्हा एकदा डीजे ब्रेक घेऊयात. डीजे नंतर पुन्हा एकदा मॅचकडे वळूयात.
बळावरती सामने या स्पर्धेदरम्यान विजयी केले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ककडे जर गेलात तर निकलेश वैयक्तिक दुसऱ्या सांघिक तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. निकलेश गोलंदाजी मार्कवरती येत असताना स्ट्रायकर एंडकडे वेदांत पाटील. पहिला बॉल हलक्या हाताने केवळ स्टिअर केलंय ऑफ साईडला. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती येईल. फंबल झाला यावेळेस अनिकेत. त्याचा फायदा लगेच उचलला. डोळ्यातून डोळ्याला इशारा आणि दुसरी धाव चोरली असं म्हणायला हरकत नाहीये. दुहेरी धावेने धावफलक वधारलं जात आहे. धावफलक पोहोचलं जात आहे 24 या आकड्यावरती. 24 झाल्या धावफलकावरती. आता 19 ची गरज आहे. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ज्या अनिकेतचं आपण कौतुक करत होतो त्या अनिकेतकडून आता चूक पाहायला मिळाली. क्रिकेट आहे, कधी काय घडेल, कोणाच्या बाजूने कोणता खेळ पळेल काहीच सांगता येत नाहीये. धावफलकावरती धावा झाल्या त्या 24 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळीचा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. डीप लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. थोडासा फंबल झाल्यानंतर लवकर कव्हर केलं स्वतःला. फेकी चांगली राहिली त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही. तो अर्थातच भौमिकनं थांबवलं स्वतःला. वेदांता चांगला कॉल दिला. लाऊड कॉलनं इथं मात्र एकच धाव मिळेल. धावफलकावरती एक धाव वधारती आहे. धावफलकावरती 25 धावा. 16 बॉल आणि 18 धावांची इथून गरज असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा निकलेश सज्ज होत असताना स्ट्रायकर एंडकडे भौमिक. हा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकला. डीप एक्स्ट्राला पुन्हा एकदा त्याकरिता प्रोटेक्शन दिलंय. वाडिश लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा एक धाव धावफलकावरती वधारतीये. थेंबे थेंबे तळेसाचे हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सेन्सिबली गेम चालवला जातोय. स्ट्राईक रोटेट केली जाते. धावफलक हलतं ठेवलं जातंय कारण तिथून जर पाहिलात तर फारशा मोठ्या फटक्यांची गरज नाही आहे श्रीराम मुर्धा संघाला. पंधरा बॉल मध्ये 17ची गरज. धावफलकावरती 26. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. यावेळेस मात्र एका वेगळ्या पोझिशनला क्षेत्ररक्षक उभा केलाय. शॉर्ट कव्हरला म्हणूयात. आता त्याची पोझिशन पुन्हा एकदा बदलली. शॉर्ट कव्हरला खेळाडू आणलाय. यावेळेस अधिकचा सफल होऊन ऑन साइडला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तो थोडासा हळूवार पद्धतीने बॉलवर येईल. त्याचा फायदा लगेच उचलला. दुसऱ्या धावेचा कॉल तो देखील यशस्वी. 2 धावा धावफलकावरती पूर्ण होत असताना दुहेरीने धावफलक वधारलं जात आहे. पुन्हा एकदा धावफलक पोहोचलं जात आहे 28 या आकड्यावरती. आता मुर्धा संघ जवळजवळ पकड मजबूत करतो या सामन्यावरती कारण 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 बॉलमध्ये धावा हव्यात त्या 15 धावा. 14 बॉल 15 धावा. वेदांत पाटील वरती दडपण आणण्याकरिता एक क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरला तैनात केला होता तर त्याला मागे नेलं जातंय कव्हर पॉइंट वरती. पुन्हा एकदा निकलेश सज्ज होत असताना हा बॉल निकलेशचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज झाला उंच हवेमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू जिकडे नव्हता तिकडे 30 यार्ड सर्कल मध्ये बॉल पडतोय. 2 देखील पूर्ण होत आहेत. नो मॅन्स लँड मध्ये पडल्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा चोरल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोनही खेळाडूंच्या दरम्यान पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती वधारत आहेत. धावफलक 2 न पुढे सरकत आहे. आता रन बॉल इक्वेशन. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत त्या 13. 16.5 मिनिटं आतापर्यंत या 3 षटकांकरिता हाताळली गेली आहेत गोलंदाजी करताना जानकी एंटरप्राइजेस पिंपळगाव संघाकडून. पुढचा बॉल अधिकचा सफल होऊन खेळलाय. काय घडलंय दरम्यान. बॅट वरती बॉल आला की पायावरती लागला हा प्रश्न काही काळ पंचांच्या मनामध्ये राहिला जरूर परंतु पंचांनी अपील उचललं. परतावं लागेल वेदांतला. पायचीतच्या स्वरूपात विकेटचं पतन. आणखीन एक सुवर्ण संधी आहे. कुठल्याही बॉलरने जर विकेटची हॅट्रिक घेतली तर त्याला 1100 रुपयाचं पारितोषिक असेल. त्यानंतर कुठल्याही बॅटरने लगातार 3 षटकार किंवा लगातार 3 चौकार जर ठोकले तर त्याला सुद्धा 1100 रुपयाचे पारितोषिक. हे पारितोषिक माननीय श्री रवींद्र देवडीकर जे उपाध्यक्ष आहेत वसई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे त्यांच्या माध्यमातून लागू आहे. त्यानंतर लगातारच्या 5 बॉलवर 5 जर षटकार ठोकले तर रोख रक्कम 5000 त्यांच्याच माध्यमातून दिलं जाईल. क्या बात आहे. म्हणजे खेळाडूंना आजच्या रजनीमध्ये मालामाल होण्याची संधी आहे.
सन्माननीय पाहुण्यांच्या माध्यमातून अप्रतिम बक्षीस पाहायला मिळते. चांगला खेळ दाखवा आणि या बक्षिसांना लायक ठरा हे मात्र निश्चित आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक दीपेश वैशिष्ट्य या ग्राउंडवर ज्या वेळेस मोठी मॅच होत असते त्यावेळेस सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांचं सुद्धा चांगलं सहकार्य असतं, ज्याचे डीन आहेत डॉक्टर संतोष अवचार, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या खेळाडूला जर दुखापत होते तर त्याची फ्री ट्रीटमेंट सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यामध्ये केलं जाईल, ज्यामध्ये तुमचे एक्सरे जरी असेल तो एक्सरे सुद्धा फ्रीमध्ये केला जाईल. तर सो थँक्यू सो मच डॉक्टर संतोष अवचार अँड पूर्ण हॉस्पिटल टीम. क्या बात आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत. हा मान्यवरांचा जो दान करण्याचा गुण आहे हा निश्चित आपण यावेळेस मात्र आपल्यामध्ये सुद्धा अंगीकृत केला पाहिजे. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपण हेच सांगणार आहोत आमच्या रसिक मायबाप प्रेक्षकांना, आमच्या मान्यवरांना, आमच्या खेळाडूंना. जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी 12 बॉल शिल्लक आहेत आणि 13 धावांची गरज आहे. वेळ जर पाहिला तर जवळजवळ 17.5 मिनिटांचा घेतलाय गोलंदाजी करताना पिंपळगाव संघानं. आता केवळ 2.5 मिनिटं आहेत आणि या 2.5 मिनिटाच्या अवधीमध्ये हे षटक पूर्ण करावं लागेल, अन्यथा एक खेळाडू एक्स्ट्रा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 12 बॉल 13ची गरज असताना हर्ष भोईर आलेत, परंतु नॉन स्ट्रायकर हेंडकडे असतील. पहिला बॉल गोलंदाज जीतचा पहिला बॉल ऑन साइडला चाललाय. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन यावेळेस मात्र पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, केवळ एकच धाव मिळतेय. एकेरीने धावफलक वधारतंय, धावफलक जाऊन पोहोचलं जातंय. 31 या आकड्यावरती 11 बॉल मध्ये 12 धावांची गरज. ऑन साइडला जर पाहिला तर लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग हे 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. केवळ एक खेळाडू जो आहे तो ऑफ साइडला. यावेळीचा बॉल हर्ष भोईरनं आल्या आल्या केलाय प्रहार. जास्त काळ उंच चाललाय बॉल, सीमारेषा पार आलाय हर्षच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे मास्टर. कोण म्हणतंय की युवा खेळाडू देखील प्रतिभावान आपल्याला पाहायला मिळतात. थांबवले यावेळेस मात्र लक्ष नव्हतं हर्षचं, रेडी नव्हता या बॉल करिता. षटकार आल्या आल्या त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. मुर्धा संघ एक सूचना आयोजकांच्या वतीनं, बाउंड्री रोप पासून आपण थोडंसं लांब थांबायचंय. बाउंड्री रोप पासून आपण थोडंसं आतमध्ये थांबा. ज्यावेळेचा बॉल आणखी एक फुल टॉस, त्यावरती पुन्हा एकदा प्रहार. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार अँड या षटकारानं फिनिश केलंय सामन्याला. जबरदस्त आपल्या स्टाईलनं का मी ISPL स्टार आहे हे दाखवून दिलं हर्ष भोईरनं. 1 हँडेडली सामन्याला आपल्या नावावरती करत असताना व्हॉट अ फिनिश. चेंडू घ्या मैदानामध्ये. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे हर्ष भोईर इज द मॅन ऑफ द मॅच. हर्ष आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हर्ष इज द मॅन ऑफ द मॅच. कैलासवासी हितेश गजानन मुकादम प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं. हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जे स्पॉन्सर्स केलेलं आहे कैलासवासी मोरेश्वर यांच्या स्मरणार्थ गणेश मोरेश्वर पाटील यांच्याकडून एक आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर कैलासवासी भरत गजानन पाटील यांच्या स्मरणार्थ दृश्या स्वप्नील पाटील आणि शिवानी प्रणित पाटील यांच्याकडून एक फ्रूट बकेट. त्यानंतर वर्षा फाउंडेशन यांच्याकडून विनय पाटील आणि अक्षय पाटील यांच्याकडून एक कोल्ड ड्रिंक्स. हर्ष भोईर इज द मॅन ऑफ द मॅच. हर्ष आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.
नेक्स्ट मॅचची लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे शिवशक्ती खंडीपाडा टीम आणि ओपनिंग जोडी MCC वडवली टीम. आपण ओपनिंग जोडी सुद्धा लगेच मैदानामध्ये पाठवायची आहे. ISPL चे काही स्टार खेळाडू आपल्या या टीआर ट्रॉफी मध्ये खेळताना दिसतात. काल आपण बघितलं प्रथमेश सुद्धा आपण बघितलं, प्रशांत घरत याला बघितलं आपण. आणि मी विनंती करतोय सचिन पाटील यांना, त्यानंतर अनिल पाटील यांना विनंती असेल आणि उमाकांत यांना सुद्धा विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. तिने मान्यवरांना, चारही मान्यवरांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. सुरुवातीला ही आकर्षक ट्रॉफी हर्ष भोईर मॅन ऑफ द मॅच